नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। मी अप्पा हातनुरे। आज आपण पद्म पुरस्कार, सर्वोच्च नागरी सन्मान, मी आता तुम्हाला बाकी गोष्टीवर जास्त चर्चा करत नाही। काल आपण याच्या अगोदर नोबेल बघितलेला आहे, आता पद्म पुरस्कार बघतोय। तर बघा, पद्म पुरस्कारही महत्त्वाचे आहेत। गेल्या वर्षीच काय कंबाईन बी 2018ला पद्मभूषण पुरस्कारावर प्रश्न विचारलाय, व्यक्ती दिलेत आणि त्याच्यावर काय त्यांचा कुठल्या क्षेत्रात त्यांना मिळाला आहे असाही प्रश्न आलेला आहे। बऱ्याच वेळेस भारतरत्नवरही प्रश्न विचारले आहे की महाराष्ट्रातल्या किती लोकांना मिळालेले आहे असाही विचारलं आहे। भारतरत्न मिळालं त्याच्यावर प्रश्न विचारला आहे, पद्मभूषण कुणाला मिळाले किंवा पद्मविभूषण कुणाला मिळालेलं आहे। राज्यसेवा 2017ला पण प्रश्न विचारला होता की कुणावर एका जी सानिया मिर्झा यांच्यावर पण प्रश्न आला होता। म्हणजे बघा, बऱ्याच प्रश्न काय पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री, जनरली इंडिया रिलेटेड किंवा मग काही फेमस व्यक्तीवर जर पद्मभूषण पद्मविभूषण मिळाले असतील तर त्यावर प्रश्न आहेत। भारतरत्नवर पण प्रश्न येतात, पण जनरली ज्या वर्षी भारतरत्न दिला जातो त्या वर्षी त्याच्यावर प्रश्न फ्रेम होतात। जणू जसे म्हणजे ज्याच्यावर काय भूपेन हजारिका असेल किंवा मग काय नानाजी देशमुख असतील किंवा सचिन तेंडुलकर असतील यांच्यावर मात्र प्रश्न आलेली आहेत। बघा, याच्या म्हणजे काय मला काय सांगायचं आहे की प्रश्न कशी आलेले आहेत त्यालाच धरून जनरली आपलं काय असलं पाहिजे तर अभ्यास असला पाहिजे। ओके, तर आपण आता पद्म अवॉर्ड्स बघू। पद्म अवॉर्ड्स बघा, पद्म पुरस्कार 2020चेच का बघायचे, 19चे बघ, तुम्हाला 19चे पण सांगणार आहे, पण तुमचा भर 20वरच का असला पाहिजे ते सांगतो। तर आपली परीक्षा बघा, याच्या सगळ्यात पहिली तारीख काय होती, मे 2020 होती, बरोबर, मे 2020 होती तारीख। मग हे पद्म पुरस्कार कधी दिले जातात हो, मग जे काय लक्षात ठेवायचं बघा, तर 19चं जर बघा, म्हणजे पद्म पुरस्कार दिले जातात 26 जानेवारी 2000, म्हणजे दरवर्षी 26 जानेवारीला दिले जातात। आता 26 जानेवारी 2020ला हा पुरस्कार दिला गेलेला आहे। जरी मे मध्ये परीक्षा असली तरी त्याच्या अगोदर हा पुरस्कार दिला गेला होता। ओके, 26 जानेवारी 2020ला। पण आता 19ची जर माहिती बघायची म्हणलं तर 26 जानेवारी 2019 येते, बरोबर ना। मग एवढी याची आकडेवारी बघण्याची गरज पडणार नाही, निश्चिंत हे लक्षात घ्या। 26 जानेवारी 2019ची का, तर हे सगळे म्हणजे तुम्ही मे 2019 पासून समोर आपला बघणं गरजेचं आहे, पण तरी पण आपण याला पण सोडणार नाही। काही याच्यातले महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहेत, याला पण आपला बघायचंय, याला पण बघायचंय। मात्र हे मात्र महत्त्वाचं लक्षात ठेवा, 26 जानेवारी 2020 म्हणजे 2020चे पद्म पुरस्कार महत्त्वाचे आहेत। सर्वोच्च नागरी सन्मान कोणता, भारतरत्न आहे, बरोबर। भारतरत्नबद्दल माहिती बघायची आहे। भारतरत्न सध्या 2020 मध्ये कोणालाही देण्यात आलेलं नाही, म्हणजे 26 जानेवारी 2020 रोजी कुठल्याही लोकाला भारतरत्न म्हणजे 25 जानेवारीच्या संध्याकाळीच घोषणा केली जाते। ओके, पण कुणालाही केलेलं नाही आतापर्यंत, काय आतापर्यंत कुठल्याच व्यक्तीला काय जाहीर करण्यात आलेलं नाही कुठला पुरस्कार या वर्षी 2020ला। 19 मध्ये केलेलं आहे, ते 19चे मी सगळं सांगणार आहे, भारतरत्नबद्दल डिटेल घेणार आहे। मग आता सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे, भारतरत्न। भारतरत्न हे सर्वोच्च सन्मान आहे। ओके, त्यानंतर कुठला आहे मग पद्मविभूषण, नंतर पद्मभूषण आणि त्यानंतर पद्मश्री। पद्मविभूषण, पद्मश्री, आपलं पद्मभूषण आणि पद्मश्री असे 4 नागरी सन्मान आहेत, सर्वोच्च नागरी सन्मान आहेत। ओके, 2 जानेवारी 1954 रोजी या नागरी सन्मानाचा सुरुवात झाली। कधी, 2 जानेवारी 1954 पासून याची सुरुवात झाली। सर्वोच्च नागरी सन्मानाची काय 2 जानेवारी 1954ला याची सुरुवात झाली आहे। दरवर्षी 26 जानेवारीच्या दिवशी हे वितरण केलं जाते, राष्ट्रपतीच्या हस्ते हे दिलं जाते। ओके, मग याचं स्वरूप वगैरे काय आहे भारतरत्नाचं वगैरे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे। बघा, दिसतंय तुम्हाला पद्मश्री कसं आहे, पद्मभूषणचं कसा आकार आहे किंवा पद्मविभूषण कसं आहे हे बघा, म्हणजे याच्यावर पण कधी प्रश्न येऊ शकतो। ओके, देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कारापैकी ही पद्म पुरस्काराची म्हणजे पद्म पुरस्कार आहेत, यांची 25 जानेवारी 2020 रोजी काय केली जाते, घोषणा केली जाते आणि 26 जानेवारीच्या दिवशी हे दिले जातात। 25 जानेवारीला घोषणा केली जाते का, 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला घोषणा केली जाते आणि 26 जानेवारीला दिले जातात। ओके, पद्मविभूषण का दिला जातो, तर बघा, अपवादात्मक
व प्रतिष्ठित सेवेसाठी दिला जातो. आणि पद्मभूषण हे महत्वाचं नाही, फक्त नॉर्मल लक्षात ठेवा. तर उच्च दर्जाच्या प्रतिष्ठित सेवेसाठी, म्हणजे याच्यातलं फक्त प्रतिष्ठित आलं, आणि उच्च दर्जाच्या प्रतिष्ठित सेवेसाठी दिला जातो कुठला? पद्मभूषण. आणि पद्मश्री प्रतिष्ठित सेवेसाठी ती उच्च दर्जाची असलीच पाहिजे असं काही नाही, पण प्रतिष्ठित सेवेसाठी दिला जातो. बघा, अपवादात्मक आणि प्रतिष्ठित सेवेसाठी पद्मविभूषण, पद्मभूषण उच्च दर्जाच्या प्रतिष्ठित सेवेसाठी, आणि पद्मश्री प्रतिष्ठित सेवेसाठी दिला जातो. ओके, तर बघा आता 2020 मध्ये 141 लोकांना दिला आहे. हे काय गरजच नाही बरं का. पद्मभूषण 7, पद्मविभूषण 16, पद्मश्री 118. नॉर्मल लक्षात ठेवा. बघा हे 7, 16 आणि 118 गरज नाही. जनरली याच्यावर प्रश्न विचारलेला जात नाही. पुरस्कार विजेत्यापैकी 33 महिला आहेत, 18 विदेशी आहेत आणि 12 मरणोत्तर विजेते आहेत. काही गरज नाही, पण एक लक्षात ठेवा. तर आजपर्यंत महाराष्ट्रातल्या किती लोकांना भारतरत्न मिळाला? 9 लोकांना मिळाला. हे मात्र महत्त्वाचं. जिथं मी तिथं बोलतो त्या ठिकाणी लक्षात ठेवा. तर यावर्षी मात्र महाराष्ट्रातली किती आहे? 13 व्यक्ती आहेत. पण ही जनरली काय महत्त्वाचं आहे की कुठल्या व्यक्तीला पद्मभूषण पद्मविभूषण मिळाला, त्या कुठल्या क्षेत्रात होता, हे मात्र खूप महत्त्वाचं आहे. ते आता आपण बघणार आहेत बघा. तर ते खूप महत्त्वाचं आहे. आता पद्मविभूषण पहिला आपण बघू. पद्मविभूषण हे 2020 चे आहेत बघा, पद्मविभूषण वगैरे. ओके, बघा आता पद्मविभूषण. आता पद्मविभूषण जे आहे, पद्मविभूषण, तर पद्मविभूषण हे मात्र किती लोकांना म्हटलंय? 7. आता हे लक्षातच ठेवावं लागणार आहे, बरोबर ना. आहेतच किती? 7. इन मीन 7. आता 2020 चे आहेत ते त्यातल्या त्यात, तर हे लक्षात ठेवावे लागणार आहेत. बघा, जॉर्ज फर्नांडिस मरणोत्तर यांना मिळालंय. अरुण जेटलीला देखील मरणोत्तर मिळालंय. जॉन फर्नांडिस काय सामाजिक सेवा, राजकारणाचे लोक आहेत ते. ओके, सामाजिक सेवा, त्याला सामाजिक सेवाच म्हणतात राजकारणी. ओके, अरुण जेटली सामाजिक सेवा. त्यानंतर काय? अनिरुद्ध जुगनाथ JCSK यांनाही सामाजिक सेवेबद्दल मिळाले. आणि सुषमा स्वराज हे बी सामाजिक सेवा, म्हणजे हे सगळे पॉलिटिकल लीडर आहेत. ओके, हे असतील, हे असतील, हे असतील. 4 तर पॉलिटिकल लीडरमध्येच गेले, बरोबर. राहिले किती? 3, बरोबर. आणि एक अध्यात्मवाला आहे. सामाजिक सेवा लक्षात आल्या सगळ्या. सामाजिक सेवेवाले आहेत. जॉन फर्नांडिस सामाजिक सेवा आहे, बिहारचे आहेत ते. संरक्षण मंत्री होते, रेल्वे मंत्री म्हणूनही त्यांनी कामकाज केलेलं आहे. जॉन फर्नांडिस मरणोत्तर मिळालाय. अरुण जेटली यांना देखील मरणोत्तर मिळालाय. ते सामाजिक सेवा काय सोशल सर्व्हिसेस मधले होते आणि ते दिल्लीचे आहेत. ओके, संरक्षण मंत्री होते, अर्थमंत्री होते, कंपनी व्यवहार आणि माहिती प्रसारण मंत्री देखील त्यांनी पद भूषवलेलं आहे. कुणी? अरुण जेटली यांनी. अरुण जेटलीबद्दल बघावंच लागणार आहे असंही का, तर निधन वार्तामध्ये अरुण जेटलीबद्दल माहिती बघावंच लागणार आहे. अनिरुद्ध जुगनाथ JCSK सामाजिक सेवा मॉरिशसचे आहेत. हे महत्वाचं आहे बघा, लक्षात घ्या. हे दोन्ही महत्वाचे आहेत. ओके, त्यानंतर मेरी कोमचंही महत्वाचं आहे. ओके, पद्मविभूषण मिळालंय मेरी कोमला. हे यांचं नाव विचारू शकतात बरं काय. मांगते चुंगेनजंग मेरी कोम. नाव काय? मांगते चुंगेनजंग मेरी कोम. आता कोणाला वाटेल का वाचलं नाव असेल म्हणून. मेरी कोम पिक्चरही बघितले असेल, पण तरी नाव माहीत नाही, बरोबर ना. नाव काय? मांगते, हम मांगते चुंगेनजंग मेरी कोम, हे यांचं नाव आहे. ओके, एक क्रीडा माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. बॉक्सिंगमध्ये त्यांनी खूप काही हे केलेलं आहे, बरोबर. 7 वेळा विश्वविजेतेपदाचा त्यांना मान मिळाला आहे बॉक्सिंगमध्ये. 7 वेळा. किती वेळा? 7 वेळा. मणिपूरचे आहेत ते. ओके, पिक्चर बघितला असेल त्यामुळं. हे बघा, मेरी कोम, ज्याला वाटलं ना ते कुठले आहेत, अरुणाचल प्रदेश असं तिकडं 7 सिस्टरमध्ये सर मला कन्फ्युजन होते. नाव कशापासून सुरू आहे? म पासून. मणिपूर. मेरी कोम मणिपूर, संपलं. दॅट्स इट. आणि इथंही मेरीचं नाव काय? मांगते. मेरी मांगते चुंगेनजंग मेरी कोम. लक्षात, हे लक्षात ठेवायचं. जे मी बोलतो ना ते खूप महत्त्वाचं असते बघा. ते त्या परीक्षेच्या टाईममध्ये आठवते, खूप महत्त्वाचं आहे. ओके, बघा त्यानंतर बघा, छन्नूलाल मिश्रा कला क्षेत्रात उत्तर प्रदेशचे आहेत. ते किराणा आणि बनारस घराण्याचे गायक आहेत. वाराणसीचे आहेत, उत्तर प्रदेशमधले वाराणसीचे आहेत. किराणा घराण्यातले, किराणा घराण्यातले जनरली सगळे काय गायकच असतात. किराणा घराण्यातले कोण आहेत मग? कला, गायन ही कला आहे, बरोबर. म्हणजे बघा, जॉन फर्नांडिस, अरुण जेटली, अनिरुद्ध जुगनाथ JCSK आणि सुषमा स्वराज. सुषमा स्वराज माहिती आहे, दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत. ओके, आहेत नाही, होते, गेल्या बिचाऱ्या सुषमा स्वराज. ओके, त्यानंतर विश्वतीर्थ स्वामीजी हे काय? अध्यात्म, कर्नाटक मधले आहेत. पेजवरा आदोखाना मठ प्रमुख आहेत. उडप्पी हे आहेत. ओके, गरज नाही एवढं, फक्त अध्यात्म लक्षात ठेवा. ओके, हे 7 पद्मविभूषण लक्षात आले काय? ए बाबा, लक्षात आले का रे तुला?
पहिले 7 लक्षात आले का? पहिले 7 पद्मविभूषण मधले पहिले 7 लक्षात आले का? हे 2020 चे आहेत हे विजेते, 2000 कितीचे? 20 चे. हे 20 चे लक्षात आले पाहिजे. बघा 2020 चे लक्षात आले का तुम्हाला? म्हणजे 2020 ला पद्मविभूषण कोणाकोणाला मिळाला? जॉन फर्नांडिस, अरुण जेटली, अनिरुद्ध जुगनाथ, सीएसके, आपलं सीएसके जीएसके काहीतरी म्हणणार आहे, एसके फिसके राहू द्या, पण लक्षात राहू द्या फक्त. ओके. मेरी कोम, कोणाची कोम? मेरी कोम लक्षात ठेवा. त्यानंतर का त्यात क्रीडा प्रकारात हे 2 लक्षात ठेवावं लागतंय, क्षेत्र आणि नाव, क्षेत्र आणि नाव, क्षेत्र आणि नाव, देश असेल तर लक्षात. ओके. माहित आहे जॉन फर्नांडिस आपला बिहार मधला आहे, फर्नांडिस बिहारचा आहे माहिती आहे. मेरी कोम तर माहित आहे, मणिपूर. ओके. त्यानंतर काय? अनिरुद्ध जुगनाथ जीएसके, हे अनिरुद्ध काय का तर हे काय भारतीय वंशाचा आहे म्हणून मॉरिशसचा पंतप्रधान आहे बरं. हा साधा माणूस नाही आहे. सीएसके जीएसके पीएसके या मॉरिशसचा पंतप्रधान आहे, मूळ भारतीय व्यक्ती आहे म्हणून याला दिले गेले. ओके. पण याचंही विचारू शकतात. मेरी कोम महत्वाचे. सुषमा स्वराज महाराष्ट्र काय दिल्लीच्या पहिला मुख्यमंत्री आहेत आणि विश्वतीर्थ स्वामीजी अध्यात्मामध्ये यांना देण्यात आलेले. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. दॅट्स इट. याच्या पलीकडे प्रश्न जाणार नाही. 2019 सांगतो तुम्हाला मी पूर्व, मी आहे ना. आता बघा 2019 मध्ये कोणाला मिळालं इथंच लक्षात ठेवून घ्या, इथंच लिहून घ्या पोरो. मी ज्या त्याच्यामध्ये दिलंय त्याच्यात लिहून घ्या, बस संपलं. दॅट्स इट. त्याच्या पलीकडे जाण्याची गरजच नाही. बघा 2019 मध्ये 4 व्यक्तींना हा पुरस्कार मिळालाय, पण आपला 4 पैकी फक्त 2च बघायचे आहेत. का? महाराष्ट्रातले आहेत 2 म्हणून, बाकी काय गरज बघायची गरज नाही. बघा अनिल कुमार मणिभाई नाईक, अनिल कुमार नाईक लक्षात ठेवा. भाई बी गेला खड्ड्यात. अनिल कुमार नाईक हा महाराष्ट्राचा आहे. व्यापार आणि उद्योग क्षेत्रात मिळाले यांना. कुठल्या? व्यापार व उद्योग, व्यापार व उद्योग, व्यापार आणि उद्योग. अनिल भाऊला अनिल, हे बघ तुला व्यापार आणि उद्योगामध्ये काय मिळाले? पद्मविभूषण मिळाले 2019 मध्ये. आणि दुसरा व्यक्ती आहे बाबासाहेब पुरंदरे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, मोरेश्वर पुरंदरे, बाबासाहेब पुरंदरे. बाबासाहेब पुरंदरे शिवशाहीर ज्यांना म्हणलं जात आहे, विचारू शकतात. बाबासाहेब पुरंदरे यांना डॅडॅश मिळाले. पद्मभूषणच्या जागी पद्मविभूषण करतात. हे सगळे पद्मविभूषण आहेत, विभूषण. पण बऱ्याच लोकांना वाटते पद्मभूषण, पद्मभूषण. आपलं भूषण टिकून ठेवा, इज्जत घालू नका माझी. मी शिकवलंय व्यवस्थित, आलंच पाहिजे काय. तर लक्षात घ्या. पद्मविभूषण जॉन फर्नांडिस सामाजिक सेवा, अरुण जेटली सामाजिक सेवा, अनिरुद्ध जुगनाथ जीएसके सीएसके पीएसके काय देणं नाही, सामाजिक सेवा. ओके. मॉरिशसचे आहेत ते, मॉरिशसचे पंतप्रधान आहेत. अरुण जेटली माहिती आहे दिल्लीचे आहेत. कोण काय काय होते माहिती आहे सगळ्यांनाच. आपण कारण त्यांचं निधन त्याच्यावर बघणारच आहे. संरक्षण असेल, अर्थमंत्री असेल किंवा मग कंपनी व्यवहार मंत्री असतील. जॉन फर्नांडिस हे काय संरक्षण आणि रेल्वे मंत्री बिहारचे आहेत, सामाजिक सेवामध्ये मिळालेले त्यांना. त्यानंतर मेरी कोम क्रीडा प्रकारामधल्या 7 वेळा विश्वविजेतेपद मिळालेले आहे. बॉक्सिंग तिचं क्रीडा आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे मेरी कोम. आणि तिचं फक्त नाव लक्षात ठेवा, मांगते चुंगनजंग मेरी कोम हे तिचं नाव आहे. आणि छन्नूलाल मिश्रा कला क्षेत्रामध्ये मिळाले, हे पद्मविभूषण मिळाले आहेत. पद्मविभूषण कमी असतात म्हणून आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. आणि 2019 पण सांगितलं तुम्हाला बाबासाहेब पुरंदरे आणि अनिल कुमार नाईक व्यापार आणि उद्योग क्षेत्रामध्ये मिळाले. आणि बाबासाहेब पुरंदरे मग कोणतं क्षेत्र आहे? वो कला क्षेत्र आहे त्यांचं. ओके. त्यांनी काय करतात? कला असेल, अभिनय असेल, चित्रपट असेल, यांना कशासाठी मिळालंय? कला, अभिनय, चित्रपट या क्षेत्रासाठी यांना कुणाला? बाबासाहेब पुरंदरे यांना मिळालाय. बाबासाहेब पुरंदरे म्हणजेच बलवंत मोरेश्वर पुरंदरे. पूर्ण नाव काय यांचं बाबासाहेब पुरंदरेचं? बलवंत मोरेश्वर पुरंदरे. बलवंत. आता जनरली हे 25 जानेवारी म्हणजे 26 जानेवारी 2019 ला मिळालेले, पण तरी पण बाबा काय आयोग कुठे जाईल काय सांगतायत इकडे पोरो. म्हणून आपण बघा किमान 2च लक्षात ठेवायचे ना. 20चं बाकी तर 20च आहे आणि 21चं काय गरज नाही. पण तरी वाटलं 21चं पण घेणार आहे, घाबरू नका. पण आता एवढं तरी लक्षात ठेवा ना, 20चं 99% 20चं विचारण्याचे चान्सेस आहेत. नाही विचारलं तर 21चं जनरली काय 20 किंवा 21च विचारू शकतात. 19चं एवढ्या लांबचं विचारणार नाहीत. पण तरी पण हे 2 लक्षात ठेवायला काय जाते आपलं. हे बघ बाबाचा अनिल 2019 मध्ये विभूषित झालाय म्हणायचं. काय? बाबाचा अनिल 19 मध्ये विभूषित झालाय.
एवढं लक्षात ठेवा. बाबाचा अनिल विभूषित झालाय, बस दॅट्स इट. ओके. त्यानंतर बघा मित्रांनो, आता पद्मभूषण, पद्मविभूषण बघितलंय, पद्मभूषण बघू. पद्मभूषणला देखील कंबाईन्स काय बघा, कंबाईन बघा मित्रांनो, कंबाईन बी 2019ला हा प्रश्न आलाय. 2019मध्ये विचारलाय पद्मविभूषण कोणाला मिळालता. 2019मध्ये प्रश्न आलाय. ओके. 2018चं विचारलं होतं त्यामध्ये. ओके. असं विचारू शकतात. पण आपण इथेही 17च्या म्हणजे 19च्या गोष्टी बघणार आहे, पण इथं महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत ते खूप महत्त्वाचं आहे. बघा आता हे माहीतच लक्षात ठेवावं लागणार आहे. बघा कुठला, महाराष्ट्राचा आहे. मी पहिलंच याला अंडरलाईन करून ठेवलेलं आहे. बघा काय, बघा कुठलं, आनंद महिंद्रा, एकमेव महाराष्ट्रीयन आहे हा, एकमेव महाराष्ट्रीयन आनंद महिंद्रा. बघा कुठं महाराष्ट्रीयन दिसते का रे, महाराष्ट्रीयन दिसते का तुला कुठं, नाही ना. पण एकमेव महाराष्ट्रीयन आहे आनंद महिंद्रा. व्यापार आणि उद्योग या क्षेत्रासाठी त्याला पद्मभूषण मिळाले. किती लोकांना मिळाले पद्मभूषण? 16 लोकांना मिळाले. पद्मविभूषण आपण बघितले वर 7, त्यात 4 काय, सामाजिक सेवा असणार आहे, एक क्रीडा आहे, एक अध्यात्म आहे आणि एक काय, कला आहे. बरोबर ना. ते किराणा घरातलं म्हणजे काय, मला काय सांगायचं आहे, पद्मभूषण जे आहेत, पद्मभूषण मध्ये एकच आहे महाराष्ट्राचा, आनंद महिंद्रा. आनंद्या पद्मभूषण, त्याचं नाव आनंद असून नाव. सर आनंद्या का म्हणताय सर, चांगलं बोला ना. लक्षात ठेवा म्हणून सांगतो मित्रांनो. आनंदभूषण सॉरी पद्मभूषण, त्याला काय मिळालं, आनंदभूषण मिळाला समजायचं. पद्मभूषण, आनंदभूषण, महाराष्ट्राला आनंदभूषण झाला. म्हणजे आनंद महिंद्रा एकमेव महाराष्ट्रीयन आहे, व्यापार उद्योग या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामधला आहे. याचं बघा, आनंद महिंद्रा एकमेव महाराष्ट्रीयन ज्याला पद्मभूषण मिळाले. विचारू शकतात, मे बी पॉसिबिलिटी आहे. ओके. त्यानंतर बघा, एम मुमताज अली अध्यात्मासाठी केरळमधला आहे. ओके. पण आता कोणकोणते मी घेणार आहे तेवढंच बघा. आपण आता काय करू, महत्त्वाची सगळी घेऊ, बाकी सगळी घेण्याची गरज नाही. मग आता फॉरेनर कोण आहेत ते बघू. याच्यामध्ये 16च्या 16 लक्षात कोणाच्या बापाला राहणार नाही. तुम्हाला कशा लक्षात राहतील मी ते सांगणार पण नाही. फक्त तुम्हाला कोणते लक्षात ठेवायचे, टिक केलं तेवढं लक्षात ठेवा बरं काय. मी जे टिक करतोय ते बघा, कुठलं लक्षात ठेवा. आता बघा, हे बांगलादेश, त्याच्यानंतर हे अमेरिका, आलं लक्षात, हे लक्षात ठेवावं लागणार आहे. आणि आपली पी.व्ही. सिंधू महत्वाची आहे, अत्यंत महत्वाचं आहे. याच्यात जरी आनंदला विचारणार गेलं तर पी.व्ही. सिंधू धरू शकतात. हे पी.व्ही. सिंधू क्रीडा प्रकारामध्ये मिळालेले आहे. पी.व्ही. सिंधूला तेलंगणा बॅडमिंटन. बरोबर. आता बघा, पी.व्ही. सिंधू यांना क्रीडा प्रकारामध्ये तेलंगणातली आहे पी.व्ही. सिंधू. पी.व्ही. सिंधूला काय मिळालेलं आहे, पद्मभूषण मिळालेलं आहे. बरोबर. त्यानंतर अजून कोणाला लक्षात ठेवायला सांगितलंय तुम्हाला, सय्यद मुआज्जिम अली सामाजिक सेवा यांना मिळालेले आहे, बांगलादेशचे आहेत ते. आणि अमेरिकेचं एकमेव, बघा हे बांगलादेश एकमेव विदेशी म्हणता येणार नाही, आहे की रे विदेशी. बघा आता हे विदेशी, बघा जगदीश सेठ, भारतीय वंशाचा आहे, जगदीश सेठ यांना साहित्य आणि शिक्षण याच्यामध्ये काय मिळालेलं आहे, अमेरिकेचे आहेत ते जगदीश सेठ, हे यांना काय मिळालेले आहे तर पद्मभूषण मिळालेलं आहे. त्यानंतर आता एक अभियांत्रिकी लक्षात ठेवा, बालकृष्ण दोषी. बालकृष्ण दोषी आहेत, हे अभियांत्रिकी आहेत, त्यांना गुजरात राज्यात म्हणजे गुजरात राज्याचे आहेत ते बालकृष्ण दोषी. यांना काय अभियांत्रिकीमध्ये मिळालेलं आहे. बाकी तुम्ही जनरली बघितलात तर काय सगळे सामाजिक सेवा, बघा मोहम्मद काय सय्यद मुआज्जिम अली सामाजिक सेवा. पण जनरली प्रश्न विचारताना तुम्हाला जोड्याजोडामध्ये विचारले, कुठेही विचारले तर ही 2 नावं येणारच आहेत. बघा पी.व्ही. सिंधू आणि दुसरं काय नाव, आनंद, आपला घरचा आनंद, व्यापार आणि उद्योगमध्ये मिळालेला हे आनंद महिंद्रा. ओके. आणि पी.व्ही. सिंधू ही कला क्रीडामधली, हे महत्त्वाचे आहेत. बघा बाकी काय, बालकृष्ण दोषी एक लक्षात ठेवा, अभियांत्रिकीमध्ये मिळाले. बाकी तुम्हाला फक्त वाचून दाखवतो, एवढे टिक केलं तेवढंच लक्षात ठेवा, दॅट्स इट. याच्या पलीकडे जाऊ नका मित्रांनो. आणि एक मनोहर पर्रिकर महत्त्वाचा आहे. बघा मनोहर पर्रिकर आता निधन झाले, गोव्याचा आहे मनोहर पर्रिकर, मरणोत्तर मिळालंय. ओके. सामाजिक सेवा, आपला हे राजकीय माणूस आहे, राजकीय सगळे काय सामाजिक सेवाच म्हणतात, कुठली सेवा करतात देव जाणे. राजकीय लोक सेवा करत करत किती मेवा खाली माहिती नाही. बरोबर. मी मनोहर पर्रिकरला बोलत नाही बरं काय, सगळ्यांनाच बोलतोय. बघा तर बघा, आनंद महिंद्रा एकमेव महाराष्ट्रीयन आहे, व्यापार उद्योग यांना महाराष्ट्र काय मिळाले, महाराष्ट्रातून काय पद्मभूषण मिळालेलं आहे. सय्यद मुआज्जिम अली मरणोत्तर बांगलादेशच्या सामाजिक सेवासाठी मिळालेलं आहे. ओके.
मनोहर पर्रिकर मरणोत्तरच मिळालेला आहे समाजसेवासाठी गोवा. ओके. बालकृष्ण दोशी अभियांत्रिकीमध्ये गुजरातचे आहेत ते. ओके. जगदीश सेठ साहित्य आणि शिक्षण हे अमेरिकेचे आहेत आणि पी.व्ही. सिंधू क्रीडा प्रकारामध्ये तेलंगणाचे आहेत. ओके. आणि एक लक्षात ठेवा वाटलं तर एकमेव व्यापार आणि उद्योगाला मिळालेले आहे तामिळनाडूचे आहेत वेणू श्रीनिवासन. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 एवढेच लक्षात ठेवा. दॅट्स इट. याच्या पलीकडे जाऊ नका. वेणू श्रीनिवासन व्यापार आणि उद्योग बघा प्रत्येक क्षेत्रातला आला. वेणू श्रीनिवासन व्यापार उद्योग, पी.व्ही. सिंधू क्रीडा प्रकारामधलं, जगदीश सेठ साहित्य आणि शिक्षण ते विदेशी आहेत म्हणून घेतले आपण. हे विदेशी दोन विदेशीला घेतले. विदेशी कोणता विदेशी. ओके. बालकृष्ण दोशी अभियांत्रिकी आहेत. सय्यद मुअज्जिन अली सामाजिक सेवेमध्ये, आनंद महिंद्रा व्यापार आणि उद्योग क्षेत्रामध्ये देण्यात आले. पी.व्ही. सिंधू आणि आनंद पी.व्ही. सिंधूला पद्मभूषण मिळाला म्हणून तिला आनंद झाला. हे 2 लक्षात ठेवा. कमीत कमी पी.व्ही. सिंधू आणि हे तर 2 तर लक्षात राहिलं पाहिजे. आणि त्यात मनोहर पर्रिकर आले, त्याच्या आनंदात सहभागी झाला. ओके. दॅट्स इट. तर आता याच्यानंतर बघा मित्रांनो आपण 2019चे बघू. 2019 मध्ये कोणाकोणाला पद्मभूषण मिळाले 2019 मध्ये. आता बघणं गरजेचं आहे. देतोय म्हणल्यानं काही सगळं द्यावंच लागणार. हे आप्या द्यावंच लागणार भाऊ तुला. पद्मभूषण 2019चे हे सगळे 20चे आहेत. 2019 मध्ये कोणाला मिळेल बघा. अशोक लक्ष्मण कुकडे सगळ्यात महत्वाचा अशोक आहे. कधी मिळालाय बघा. 2019ला पद्मभूषण किती मिळालेत. 14 व्यक्तींना मिळालाय पद्मभूषण. 2019 साली 14 लोकांना पद्मभूषण मिळालाय. त्या 14 लोकांपैकी फक्त एकमेव महाराष्ट्रीयन आहे. तिथं पण कोण आहे मग. कोण आहे. अशोक लक्ष्मण कुकडे. अशोक कुकडे लक्षात ठेवला तरी चालते. ए कुकडे इकडे लक्षात ठेव. कुकडे आहे ते 19चा. आता इथं पण अनिल आहे. इथं बी आनंद आहे. 19चा बी अशोक. 2019. ओके. मग आता कुठल्या क्षेत्रात काम केलेलं आहे बघा. औषध क्षेत्र महाराष्ट्राचा आहे हा. औषध क्षेत्र महाराष्ट्राचा आहे बघा. अशोक लक्ष्मण कुकडे. अशोक काय औषध क्षेत्र आहे. ओके. आणि महाराष्ट्रातून त्यांना मिळालेले. ओके. अशोक कुकडे यांना महाराष्ट्रातून मिळालेले. दुसरा बघा 3च तुम्हाला सांगणार आहे. 2019चे पद्मभूषणला भूषणच लक्षात ठेवा. इथं विभूषण येणार नाही. पद्मभूषणच. भूषण झाले विभूषण नाही झाले. विभूषण तिकडे इकडे पद्मभूषण आहेत. पद्मभूषण पद्मविभूषण कन्फ्युजन करतात. हे पुन्हा पुन्हा सांगतोय. डोक्यात लक्षात घ्या. ओके. त्यानंतर बघा प्रवीण गोवर्धन साऊथ आफ्रिकाचा आहे पण म्हणजे भारतीय वंशाचा. प्रवीण गोवर्धन यांना पण मिळालाय. यांचं क्षेत्र आहे बघा कुठलं आहे. सार्वजनिक व्यवहार. ओके. त्यानंतर तिसरा घ्या बचेंद्री पाल क्रीडामधला आहे. बचेंद्री पाल क्रीडा कबड्डी मधला आहे. बचेंद्री पाल क्रीडा कबड्डी. ओके. एवढेच लक्षात ठेवा 3. ओके. दॅट्स इट. अशोक कुकडे मात्र लक्षात राहायला पाहिजे. जनरली त्यांना जर विचारायचं असेल तर अशोक कुकडेवर विचारू शकतात. पद्मभूषणवर. पद्मविभूषण नाही. कळालं. आता इथली पद्मभूषण कळाली असतील आणि इथलीही कळाली असतील. 2019ला कोण अशोक कुकडे. त्यानंतर प्रवीण गोवर्धन जो साऊथ आफ्रिकेचा आहे. प्रवीण गोवर्धन. त्यानंतर बचेंद्री पाल क्रीडामधले कबड्डी या प्रकारामधला मिळालेला आहे. ते उत्तराखंडचे आहेत. बचेंद्री पाल हे कुठले आहेत. उत्तराखंडचे आहेत. कळलं. यानंतर बघा आता पद्मश्री. आता पद्मश्री सगळ्या व्यक्तीची बघू शकतो का रे आपण. शक्यच नाही. बरोबर ना. बघा आता कोणाला पद्मश्री मिळालाय ते आपण बघू थोडक्यात. पद्मश्री बघितलं की आता बघा महत्वाचे पद्मश्री बघायचे. बघा मी सगळे वाचून पण दाखवत नाही बघा. जनरली बघा जगदीश लाल अहुजा लंगर बाबा पंजाब गरीब व्यक्तींना जेवण खाऊ घालण्याचं कार्य केले आणि पद्मश्री मिळाले 2020चं. ओके. जावेद अहमद टाक जम्मू आणि काश्मीरच्या दिव्यांग बालकांसाठी कार्य करतात. त्यानंतर बघा
तुलसी गौडा कर्नाटकमध्ये आहेत, जंगलाबाबतीचा काय एन्सायक्लोपीडियाचे काम करतात. मोहम्मद शरीफ उत्तर प्रदेश बेवारस मृतांना अग्नी देण्याचं कार्य करतात. सुंदरम वर्मा राजस्थानचे आहेत, वृक्षारोपणासाठी. अब्दुल जब्बार मध्य प्रदेशचे आहेत, भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडितांचे पुनर्वसन कार्य करतात. सत्यनारायण मुंडायूर अरुणाचल प्रदेशचे आहेत, वाचन कलेचा प्रसार केलेला आहे. उषा चौमार राजस्थानचे आहेत, सुलभ इंटरनॅशनलच्या प्रेसिडेंट म्हणून काम करतात. अरुणोदय मोंडल पश्चिम बंगालचे आहेत, वैद्यकीय सेवा. आणि कुशल कोवर शर्मा हे आसामचे आहेत, हत्तीचे डॉक्टर आहेत. आणि राधामोहन आणि श्रीमती साबरमती ही ओडिशाचे आहेत, वडील व मुलीच्या जोडीने काय केले, सेंद्रिय शेतीमध्ये कार्य केले. आणि रवी किशन हे आसामचे आहेत, यांनी कॅन्सर रुग्णावर उपचार केलाय. त्यानंतर काय राहीबाई पोपेरे अहमदनगरचे आहेत, महाराष्ट्रामधले बीज माता. आतापर्यंत त्यांना 54 पिकांच्या 116 वाणांचं गावरान बियांचं जतन केलेलं आहे. पोपटराव पवार हिवरे बाजार महाराष्ट्र, हरित मॉडेलचं गाव आहे हे. ओके. त्यानंतर टिट्रियन सैरू मेघालयचे आहेत. त्यानंतर हरेकाला अजब्बा कर्नाटकचे आहेत. मुन्ना बास्टर रमजान खान मुस्लिम भजन गायक करतात ते. ओके. दिव्यांगाचं पुनर्वसन कोण केलं, रामकृष्णन. योगी आरोन. काही गरज नाही हे सगळं. ओके. मी काय सांगतो ते आता लक्षात घ्या. किती लक्षात ठेवायचं मी सांगतो तेवढंच लक्षात ठेवा, बाकी लक्षात ठेवायची गरज नाही. ओके. तर बघा आता मी सांगतो तेवढं लक्षात ठेवा. कोणकोणते बघा आता, कोणकोणते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. तर बघा आता मोहम्मद शरीफ कुठे गेला, मोहम्मद शरीफ हे एक लक्षात ठेवा. मोहम्मद शरीफ उत्तर प्रदेशचे आहेत, बेवारस मृतदेहांना अग्नी देणं. म्हणजे आता आपला जनरली पद्मश्री खूप महाराष्ट्राच्या लोकांना मिळते, महाराष्ट्राचे जनरली विचारतात, त्यात अजून हे कुठं अडकून येऊन, बरोबर. कमी लक्षात ठेवायचं आहे. मोहम्मद शरीफ उत्तर प्रदेशचे आहेत, बेवारस मृतदेहांना अग्नी देतात हे. ओके. त्यानंतर बघा आता हत्तीचे डॉक्टर कोण आहेत, कुशल कोवर शर्मा हे एक लक्षात ठेवा. बघा तुम्हाला सगळे तर सांगणारच नाही मी. कुशल कोवर शर्मा आसामचे आहेत ते. ओके. हत्तीचे डॉक्टर बघा, जवळजवळ बघा आसाममध्ये गायींचं म्हशींचं प्रमाण, सगळं प्राण्यांचं वनस्पतींचं मोठ्या प्रमाणात आसाममध्ये प्रमाण आहे. बघा नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात कुठं असेल तर आसाममध्ये आहे. मग ते आसामचे डॉक्टर आहेत, कुशल कोवर शर्मा हे हत्तीचे डॉक्टर आहेत. ओके. त्यानंतर आता हे दोनच बाहेरचे घेतलं, बाकी काही घेणार नाही मी. ओके. त्यानंतर हे दोन लक्षात ठेवा. काय, राहीबाई पोपेरे अहमदनगरचे आहेत, महाराष्ट्र. राहीबाई पोपेरे हे मात्र महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. राहीबाई पोपेरे हे काय, बीज माता म्हणून कोणाला ओळखलं जातं असाही प्रश्न विचारतात. बीज माता म्हणून कोणाला, कोणती बाई, राहीबाई पोपेरे बीज माता. ओके. बघा आतापर्यंत त्यांना 54 पिकांच्या 116 वाणांच्या गावरान बियांचं जतन त्यांनी केलंय. एवढं जतन करणं सोपं नाही. बघा 54 पिकांच्या 116 वाणांचं गावरान बियांचं जतन केले. आज आपला गावरान काय आलं ते टाकायचं आणि खायचं आणि पोटात पडलं ते बघायचे काम आहे, बरोबर ना. तर बघा की काय, राहीबाई पोपेरे अहमदनगरमधले आहेत, महाराष्ट्राच्या. बीज माता म्हणून त्यांना काय, पद्मश्री बीज माता म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांना पद्मश्री मिळाले आहे, सगळे पद्मश्री मिळाले आहेत. मोहम्मद शरीफ उत्तर प्रदेशचे आहेत. ओके. कशामध्ये कार्य केले ते पण सांगतोय. पोपटराव पवार हिवरे बाजार, पोपटराव पवार हे काय आहेत, सरपंच. पोपटराव पवार महाराष्ट्रामधले हरित मॉडेलचं गाव आहे हिवरे बाजार. ओके. पोपटराव पवारला मिळाले. राहीबाई पोपेरे हे महाराष्ट्राचे आहेत, एवढं लक्षात ठेवा, यांना मिळाले. आणि मोहम्मद शरीफ असेल, कुशल कोवर शर्मा असतील, हे एक लक्षात ठेवा. आपला बाकीचे लक्षात ठेवायचेच आहेत. ओके. तर बाकीचे अजून कोणकोणते आहेत बघा. तर बाकीचे बघा, बाकीचे आपल्याला एवढी जरी लक्षात ठेवला तरी सफिशियंट आहे. बघा आता कोणकोणते आहेत तुम्हाला सांगतो. तर बघा कोणकोणते आहेत. आनंद महिंद्रा याला काय मिळालेलं आहे, पद्मभूषण मिळालेलं आहे, बरोबर. पद्मभूषण. आता पद्मविभूषण आपण बघितलेलं आहे. पद्मविभूषण एकाही महाराष्ट्रीयांना मिळालेलं नाही, बरोबर. आता महाराष्ट्राचे विजेते तर बघायचं म्हणलं तर पद्मविभूषण एकाही महाराष्ट्रीयांना मिळालं नाही. वी म्हणतोय, एकाही महाराष्ट्रीयांना भेटलंच नाही 2020 मध्ये. ओके. आता 2020 मध्ये एकाही महाराष्ट्रीयांना मिळाले का, एका तरी महाराष्ट्रीयांना मिळाले का बाबा, नाही पद्मविभूषण. पण बघा 2019 मध्ये मात्र दोघांना मिळाले.
ओके. 2019 मध्ये मात्र दोघांना मिळाले, तुम्हाला सांगितले. कोणाला? अनिलला मिळाले, अनिल माझा घरचा असल्यासारखं अनिलला मिळाले, आणि बाबासाहेब पुरंदरेला. पुन्हा एकदा रिपिटेशन करतोय, अनिल आणि बाबासाहेब पुरंदरे या दोघांना मिळाले. बरोबर. अनिलला व्यापार आणि उद्योगासाठी, या अनिल लय व्यापारात लय व्यस्त, अरे बाप, व्यापार आणि उद्योगासाठी. आणि बाबासाहेब पुरंदरे माहीत आहे यांची कला, शिवशाहीर आहेत. ओके. पद्मविभूषण 2019 मध्ये आहेत बरं, हे लक्षात ठेवा. 2019 मध्ये. आणि 2020 मध्ये मात्र 2020 मध्ये कोणालाही मिळालं नाही, एकाही व्यक्तीला मिळालं नाही. बरोबर. संपलं. दॅट्स इट. पद्मविभूषण खलास. ओके. आता महाराष्ट्राच्या बाबतीत बघतोय आपण. ओके. हे महाराष्ट्राचंच महत्त्वाचं आहे, कुठलाही कसलाही प्रश्न येऊ शकतो. बरोबर. आता बघा, आनंद महिंद्रा व्यापार आणि उद्योगासाठी पद्मभूषण विभूषण नाही, आनंद महिंद्रा व्यापार आणि उद्योग, महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आहेत. व्यापार आणि उद्योग महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा, नावच आहे. महिंद्राच्या गाड्या वापरत असाल की रे इकडो, काय महिंद्रा ग्रुपचे चेअरमन. आता बघा, पद्मश्री कुठल्या कुठल्या महाराष्ट्रीयांना मिळाल्या? झहीर खान क्रिकेटपट्टू आहे. ओके. कोण? महत्वाचे बघून घेऊ सगळी. बघा, झहीर खानना पद्मश्री मिळाले, महत्वाचे आहेत सगळे बघा, लक्षात घ्या. पोपटराव पवार समाजसेवा, रमण गंगाखेडकर विज्ञान आणि अभियांत्रिकी, महत्वाचं आहे गंगाखेडकर. ओके. त्यानंतर करण जोहर. आता बघा, इथं दोघं तिघं आहेत बघा, हे चित्रपटातले. कोण? करण जोहर, एकता कपूर. एकदाच आपण सोबत घेतलं नाही, गप राहतात. कंगना राणावत, नाही तर आपल्या डोक्यातून कुठेही पळतात. कंगना राणावत इथं तर लय गाजली बरं काय, कंगना राणावत. हिच्यावर विचारू शकतात. कंगना राणावत यांचा लय खेळ माजलाय. ओके. कंगना राणावत, हिचं घरपाड, म्हणजे बऱ्याच गोष्टी घडल्यात. बरोबर ना. त्यांनी काहीतरी म्हणलंय, हिनं काहीतरी केलंय, असं काहीतरी झालंय बऱ्याच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी यांच्यात. कंगना राणावत. बरोबर. कंगना राणावत विचारू शकतात, तरी हिला पद्मश्री मिळालाय. म्हणून बघा, लक्षात घ्या, कंगना राणावत अभिनेत्री याच्यावर पण विचारू शकतात. ओके. बघा, या 3 अभिनेत्रीपैकी ही जास्त सध्या गाजलेली आहे. कोण? कंगना राणावत. त्यामुळे विचारू शकतात. कंगना राणावत, एकता कपूर आणि करण जोहर हे आहेत का? दुसरं कोण दिसतंय का? नाही. ओके. तर बघा, आता पोपटराव पवार बघितले, समाजसेवा. झहीर खान क्रिकेटपट्टू. आता क्रिकेटमध्ये बघा, आणि राहीबाई पोपेरे कृषी क्षेत्रासाठी मिळाले, बीजमाता आहे, आताच बघितले आपण. त्यानंतर अदनान सामी गायक आहेत, भारतीय नागरिकत्व बहाल केले, मूळचे पाकिस्तानी आहेत अदनान सामी, यांना पण मिळाले. ओके. गायक आहेत. सय्यद महबूब सामाजिक कार्यासाठी मिळाले. त्यानंतर डॉक्टर सँड्रा डेसा सुजा वैद्यकीय क्षेत्रासाठी मिळाले यांना. सँड्रा डेसा सुजा, एकदा जरी वाचलात नाही हे तरी तुम्हाला लक्षात येतील. बघा, कोण कोण? झहीर खान क्रिकेटपट्टू माहिती आहे सगळ्यांना, झहीर खान सांगायची गरज नाही, सगळेच काय क्रिकेट बघतात. ओके. त्यानंतर पोपटराव पवार समाजसेवा, हिवरे बाजारमधले. डॉक्टर रमण गंगाखेडकर विज्ञान आणि अभियांत्रिकी, सायन्स अँड टेकमध्ये रमण गंगाखेडकरला मिळालंय. रमण म्हणलं की नाही, आपला रमण आहे ना, रमण इफेक्ट नोबेल मिळालेला, तो रमण समजायचा आपला सायन्स अँड टेकचा, तरच मिळणार नाही याला. बरोबर ना, असं समजायचं. करण जोहर माहितीचं, करण जोहर, एकता कपूर आणि कंगना राणावत, त्यापैकी कंगना राणावत जास्त टार्गेट करायचं. त्यानंतर बघा, सरिता जोशी अभिनेत्री, ही पण अभिनेत्री आहे बघा, एवढं काही महत्त्वाचं नाही म्हणून हिला घेतलं मी सोबत इथं. बरोबर ना. त्यानंतर बघा, त्यानंतर राहीबाई पोपेरे कृषी बीजमाता हे महत्त्वाचं आहे. सय्यद महबूब सामाजिक सेवालाही महत्त्वाचं आहे. ओके. सुरेश वाडकर गायक आहेत, ते महत्त्वाचं आहे. ओके. आता भारतरत्न मात्र 2020ला कोणाला मिळालं नाही मित्रांनो. 2020ला भारतरत्न मात्र कोणाला मिळालं नाही. अशा प्रकारे मित्रांनो पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री हे झालेले. पण पद्मश्री कोणाकोणाला मिळालेले आहे 2019 मध्ये आपण थोडक्यात महत्त्वाचे बघणार आहेत. तर बघा, 2020 मध्ये कोणाकोणाला मिळाले बघा, 2019 मध्ये महत्त्वाचे आपण बघू. 2019 मध्ये कोणाकोणाला मिळाले महत्त्वाची व्यक्ती बघू, काय आपला बाकी एक्स्ट्रा गरज नाही. 19 मध्ये महत्त्वाचे मिळाले, लई पण मी काय तुम्हाला सांगणार नाही. बघा, सुदाम काटे. कोण? सुदाम काटे, महाराष्ट्रातले सुदाम काटे हा औषध क्षेत्रामध्ये काम केले 2019 मध्ये. पद्मश्रीच आहेत, पण कधीचे आहेत ते 2019चे आहेत. त्यानंतर बघा, सुनील छत्री तेलंगणाचा आहे, पण काय फुटबॉलचा आहे. मग काय महत्त्वाचं म्हणून घेतोय सुनील छत्री. आता इकडे लिहितो मी थोडा वेगळा, कारण हे सगळे महाराष्ट्राचे आहेत. ओके. खाली लिहिणार सगळे महाराष्ट्राचे. हे सुनील छत्री. आता याला म्हणायचं नको क्रीडा सर, फुटबॉलचा आहे का सर, तर एवढं विचारू नका, फुटबॉलचा आहे. ओके. सुनील छत्री तेलंगणाचा आहे. ओके. मनोज वाजपेयी कला. मनोज वाजपेयीचे पिक्चर चांगले असतात बरं का. मनोज वाजपेयी. ओके. कला, अभिनय वगैरे करते, महाराष्ट्रातला म्हणून लिहायची गरज नाही बघा, सगळे महाराष्ट्रातलेच आहेत. मी इथे लिहितोय ते. ओके. महाराष्ट्र आहे. त्यानंतर वामन केंद्रे अभिनय, वामन
केंद्रे अभिनय महाराष्ट्राचाच आहे. त्यानंतर रवींद्र कोले आणि स्मिता कोले औषध क्षेत्र, ओके. शबीर सय्यद सामाजिक कार्य, ओके. आणि आता बाहेरचे जर म्हणला तर प्रभुदेवा असतील, जे असं टिंग टँग डान्स करणारा प्रभुदेवा, ओके. ते रोबोटसारखं तुम्ही डान्स करता ते सगळं कोण आहे? प्रभुदेवा आहे. त्यानंतर बघा गौतम गंभीर क्रिकेटमधला, ते महत्त्वाचं आहे. इथं गौतम गंभीर लक्षात ठेवा, त्यांना मिळाले. एक असं विचारतात, फेमस व्यक्तीला विचारतात, बाकी काही नाही. तर प्रभुदेवा बाहेरचे आहे ते. प्रभुदेवा वगैरे कुठला आला हो? कर्नाटकचा आहे प्रभुदेवा, ओके. गौतम गंभीर कुठले आहेत? याचे आहेत, दिल्लीचे आहेत. आणि नंतर शंकर महादेवन कुठले आहेत? शंकर महादेवन कला क्षेत्रामध्ये मिळालंय. आणि अजय ठाकूर यांना पण मिळालंय, पण बाकी गरज नाही. प्रभुदेवा एक लक्षात ठेवा, गौतम गंभीर, सुनील छत्री वगैरे. आणि महाराष्ट्रामधले सुदाम काटे औषध क्षेत्रामध्ये, मनोज वाजपेयी कला, वामन केंद्रे हे काय कशामध्ये? अभिनयमध्ये मिळालेलं आहे. आणि त्यानंतर रवींद्र कोले आणि स्मिता कोले, रवींद्र कोले प्लस स्मिता कोले या दोघांना संयुक्तरित्या मिळाले बघा. यांना कायसाठी मिळालंय? औषध क्षेत्रासाठी, ओके. औषध क्षेत्र बी विचारतात बरं काय, औषध क्षेत्र. आणि नगीनदास संघवी कला व शब्बीर सय्यद सामाजिक कार्य. बाकी एवढेच गरज नाही, लक्षात ठेवा. पद्मश्रीचे 2019चे एक्स्ट्रा करण्यात. जनरली काय सांगितलंय? रेअरमध्ये 19 विचारलं, पण जनरली 20च का विचारतील हे सांगितलंय, कारण 25 जानेवारी म्हणजे 26 जानेवारी 2020ला दिलं जाते. जरी पहिली तारीख जर सुरुवातीची ॲड निघाल्यानंतरची पहिली तारीख जरी बघितली आपली कंबाईनची, तरी ती कधी आहे? मे आहे, बरोबर. म्हणजे त्याच्या अगोदर हा दिला होता ना 20चा, म्हणजे त्याच्यामुळे हे विचारू शकतात. जर त्यांना जर पेपरच काढला नसेल तर मात्र काय विचारू शकतात? 21चं पण विचारू शकतात. 21चं पण मी शेवटी घेणारच आहे. त्यामुळे लक्षात घ्या, 19 आणि 20 झालं का तुमचं? 19 आणि 20 कळालं काय? जिथल्या तिथं मी बघा हे 20चं दिलं, 19चं दिलं की लगेच 20चं दिलं की ते 19चंही मांडलंय बघा. पद्मभूषणच्या ठिकाणी पद्मभूषण सांगितलंय, पद्मविभूषणच्या ठिकाणी पद्मविभूषण सांगितलंय, पद्मश्रीच्या ठिकाणी पद्मश्री सांगितलंय, जी महत्वाची आहेत ती सांगितलंय. एक्स्ट्रा कुठलाही पॉईंट सांगितलंय, हे लक्षात ठेवा. तेवढं केलात सफिशियंट आहे. त्याच्या बाहेर सिंगल वर्ड करण्याची गरज नाही, सिंगल वर्ड, ओके. आता आपण भारतरत्नकडे प्रवेश करू, ओके. आता बघा भारतरत्न शिफारस समिती बघा, भारतरत्नाची भारतरत्न कधी? हे सुरुवात 2 जानेवारी बघा, 2 जानेवारी कधी? 2000 बघा 2 जानेवारीपासून दिला जातो. 2 जानेवारी 1954 पासून भारतरत्न दिला जातो. 2020चा भारतरत्न पुरस्कार कोणाला दिला नाही, कोणाच्या बापाला दिला नाही 2020चा. तसं देत नाहीत, कधी कधी देतात, कधी देत नाहीत. त्यांचं डोकं फिरलं की देतात, बरोबर. त्यांना योग्यच वाटत नाही कोणी भारतरत्नासाठी, जे योग्य वाटते त्याला देतात, ओके. पहिला पुरस्कार, आता हे सगळं आपण बघणार आहे बघा. याचं थोडंसं भारतरत्न विचारू शकतात, मे बी पॉसिबिलिटी सांगता येत नाही. आता 20ला मिळालं नाही म्हणजे इतिहास बघणं गरजेचं आहे ना. माझं विचारणार काय? एकतर इतिहास, नाही तर मग 2021ला कोणाला दिले त्याच्याबद्दल. मग आता बघा पहिला पुरस्कार कोणाला मिळाला आहे? पहिला पुरस्कार मिळणारे सी राजगोपालचारी असतील, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण असतील आणि CV रमण असतील, यांना दिलाय. तिघांना, राजगोपालचारी, सर्वपल्ली राधाकृष्ण आणि CV रमण यांना पहिला पुरस्कार मिळाला आहे. 1954ला यांना मिळालेला आहे. कधी? 1954 मध्ये. 1954 मध्ये राजगोपालचारी, सर्वपल्ली राधाकृष्ण आणि CV रमण यांना मिळालेला आहे. आलं लक्षात? त्यानंतर बघा 1977 ते 80 आणि जनरली 95 पर्यंत काय पुरस्कारावर काय होती? बंदी होती, बरोबर. म्हणजे जनरली हे लक्षात ठेवा, काय एवढं महत्त्वच नाही की बंदी कधी होती काय, नॉर्मली एवढं काही विचारणार नाही तुम्हाला. 2019 भारतरत्न 26व्या क्रमांकाचा पुरस्कार आहे. मग आता व्यक्तीनुसार बघायची गरज नाही, कितव्या क्रमांकाचा पुरस्कार आहे? 54 नुसार 26व्या क्रमांकाचा पुरस्कार आहे. तर 2019चं महत्त्वाचं आहे. 19 मध्ये कोणाकोणाला मिळालाय? प्रणव मुखर्जी, देवा घरी गेले, प्रणव मुखर्जी असतील. त्यानंतर भूपेन हजारिका, जे मरणोत्तर यांना मिळालेलं आहे. त्यानंतर यांना मात्र काय? नानाजी देशमुख, महाराष्ट्रात मरणोत्तर मिळालेलं आहे. अशा ह्या 3 लोकांना मिळालेलं आहे कुठलं? भारतरत्न. प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका, नानाजी देशमुख या 3 लोकांना मरणोत्तर काय? भारतरत्न मिळालेलं आहे. अरे बाबा तुम्हाला काय सांगावं, यांना जिवंतपणे प्रणव मुखर्जींना मिळालाय, पण आज अस्तित्वात नाही. मग आज जिवंत असणारे भारतरत्न, जरी आज आपण 48 लोकांना पुरस्कार दिला असेल, आजपर्यंत 48 लोकांना भारतरत्न मिळालाय, त्याच्यापैकी किती जिवंत आहेत रे पुरो? 4च लोक. मग कोण कोण आहेत? महाराष्ट्रातलं किती आहे बघ, महाराष्ट्रातले 2 आहेत बघ. लता मंगेशकर बी आहे आणि सचिन तेंडुलकर पण आहे. किती आपलं नशीब, 2 महाराष्ट्राचे 50% वाटा आहे आपला जिवंत असण्यामध्ये, बरोबर ना. आणि अमर्त्य सेन आणि CNR राव, ह्या काय या 4च जण काय? हे 2 काय आहेत गुरु? एक आहे गायिका आहे,
हे काय, हे सचिन तेंडुलकर सांगायची गरज पडणे बरं काय, बरोबर, तुम्हीच एक तेंडुलकर आहात, बरोबर, क्रीडा प्रकारामध्ये, बरोबर. आणि हे काय अमर्त्य सेन आणि CN राव, हे काय सायन्स टेकमध्ये यांनी काम केले, बरोबर ना. बघा या लोक हे काय जिवंत आहेत, सध्या असणारी जिवंत व्यक्ती असणार. आतापर्यंत महाराष्ट्रातल्या किती लोकांना दिले, 9 लोकांना दिले महाराष्ट्रातल्या. ओके, महाराष्ट्रामधला पहिला व्यक्ती कोण आहे मग, आता त्याच्याबद्दल सगळं बघणार आहे. बघा महाराष्ट्रातला पहिला व्यक्ती कोण आहे, महाराष्ट्रातला पहिला व्यक्ती कोण आहे, महाराष्ट्रातला पहिला व्यक्ती सांगा मला, महाराष्ट्रातला कोण आहे पहिला व्यक्ती, काय महर्षी कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वे 1958 ला सर्वात वयोवृद्ध व्यक्ती भारतरत्न प्राप्त झालाय. भाऊ हे गप राहिलं नाही हो, 101 वर्ष जगले कुठू. 1858 ला जन्म झालाय आणि बरोबर 100व्या वर्षे 1958 ला यांना भारतरत्न मिळालाय. किती भारी वाटलं असेल त्यांना, बरोबर ना. 1958 ला 1858 ला जन्म होऊन 100व्या वर्षी यांना भारतरत्न मिळालाय. ओके, महर्षी कर्वे 1958 ला सर्वात वयोवृद्ध व्यक्ती भारतरत्न प्राप्त करणारा. सर्वात कमी वर्षाचा कोण आहे मग, सचिन तेंडुलकर, सगळ्यात कमी वर्षाचा सचिन तेंडुलकर. ओके, तर बघा पांडुरंग काने 1963 मध्ये महाराष्ट्रामधले किती आहेत, 9 व्यक्तींना मिळाला आहे. पहिले 3 मिळणारे कोण आहेत माहिती पाहिजे, रमण, राधाकृष्ण, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि सध्या 2019 मध्ये मिळालेले कोण आहेत, भूपेन हजारिका, प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख हे आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये बघा महर्षी कर्वे, पांडुरंग काने, नॉर्मल लक्षात ठेवा, असं लक्षात ठेवा म्हणजे कन्फर्म असं लक्षात ठेवाच नाही, फक्त वाचून दाखवतोय. त्यानंतर बघा विनोबा भावे, म्हणजे महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीला मिळालं नाही असंही टाकू शकतात. महाराष्ट्रात 9 व्यक्तीला मिळालाय, त्यापैकी महिला किती आहेत असंही विचारू शकतात. लता मंगेशकर आहेत, एकमेव महिला. त्यानंतर नानाजी देशमुख 2019 ला, हे महत्वाचं आहे कारण आता लेटेस्ट मध्ये 19 मध्ये मिळालेलं आहे, यांना मरणोत्तर आहे. ओके, सचिन तेंडुलकर सर्वात तरुण भारतरत्न प्राप्त करणारा व्यक्ती 2014 मध्ये मिळाला आहे. भीमसेन जोशी 2008 ला मिळालेला आहे. लता मंगेशकर 2001 ला आहे. भीमसेन जोशी असा व्यक्ती आहे मित्रांनो की या भीमसेन जोशीला 4ही पुरस्कार, 4ही प्राप्त पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री आणि भारतरत्न अशी 4ही पुरस्कार मिळणारे 4च व्यक्ती आहेत. बघा 4ही मिळणारे 4च आहेत. कोण, बिस्मिल्ला खान, सत्यजित रे, भूपेन हजारिका जे 2019 ला मिळाला यांना भारतरत्न, ते भीमसेन जोशी, हे महाराष्ट्राचे भीमसेन जोशी. ओके, 4ही नागरी पुरस्कार मिळालेला व्यक्ती आहे. 4ही, अलग लक्षात, 4ही नागरी पुरस्कार. 4ही नागरी म्हणजे कोणती आहे, भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री असे 4ही पुरस्कार मिळालेला व्यक्ती आहे. बघा लता मंगेशकर 2001 ला, JRD टाटा 1992 ला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1990 ला मरणोत्तर मिळाला त्यांना. ओके, त्यानंतर बघा सचिन तेंडुलकर 2014 ला, अशी 9 महाराष्ट्रीयन व्यक्तींना भारतरत्न मिळाला. त्यानंतर बघा भारतरत्न प्राप्त 5 महिला आहेत, एकूण भारतातल्या 5च महिलांना मिळाला. त्यातले बघा कोण कोण, मदर तेरेसा, SN सुब्बालक्ष्मी, त्यानंतर अरुणा असफ अली, इंदिरा गांधी, लता मंगेशकर. लता मंगेशकर एक महाराष्ट्रीयन आहे, एकच आहे महाराष्ट्राची महिला. लता मंगेशकर, इंदिरा गांधी, अरुणा असफ अली, मदर तेरेसा, SS सुब्बालक्ष्मी. ओके, हे काय याच्यावर विचारलं बघा, महाराष्ट्रातली एकमेव महिलेला मिळालेलं आहे, एकूण किती महाराष्ट्रातल्या 9 व्यक्तींना मिळालेलं आहे, असं बाकी टाकलं होतं एक वेळेस, प्रश्न आला म्हणून सांगतोय. भारतरत्न प्राप्त 5 महिला आहेत, इंदिरा गांधी, अरुणा असफ अली, मदर तेरेसा, SS सुब्बालक्ष्मी, लता मंगेशकर. भारतातला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, त्यामुळे याच्याबद्दल थोडंसं बघणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर भारतरत्न प्राप्त 6 राष्ट्रपती आहेत आणि पहिले 4 क्रमानेच आहेत. बघा पहिले 4 काय राष्ट्रपती प्राप्त क्रमानेच आहेत. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, झाकीर हुसेन, राजू की राधा, म्हणजे राजेंद्र प्रसाद पहिला येईल, दुसरा हे. ओके, बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सर्वपल्ली राधाकृष्ण, त्यानंतर VV गिरी, झाकीर हुसेन, त्यानंतर काय मग APJ अब्दुल कलाम आणि प्रणव मुखर्जी. आता लेटेस्ट मध्ये त्यांना मिळाले 2019 मध्ये हे प्रणव मुखर्जी. अशा 6 राष्ट्रपतींना भारतरत्न मिळालेले, हे लक्षात ठेवा. बघा परदेशी व्यक्ती कोणते आहेत, परदेशी व्यक्ती खान अब्दुल गफार खान, याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे. नेल्सन मंडेला, हे काय खान अब्दुल गफार खान पाकिस्तानचे आहेत, नेल्सन मंडेला साऊथ आफ्रिकेचे आहेत. आतापर्यंत मिळालेल्या परदेशी व्यक्तीमध्ये फक्त 2च परदेशी व्यक्ती आहेत, ते म्हणजे कोण, खान अब्दुल गफार खान पाकिस्तानचे आहेत आणि नेल्सन मंडेला साऊथ आफ्रिकेचे आहेत. याच्यावरही क्वेश्चन आलेला आहे, याच्यावरही क्वेश्चन आलेला आहे, आलं का लक्षात. याच्यावर आलेला नाही अजून, पण विचारू शकतात. ओके, आतापर्यंत 15 व्यक्तींना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर पहिले व्यक्ती कोण आहे मरणोत्तर मिळणारे, तर कोण, लाल बहादूर शास्त्री. आणि शेवटचे व्यक्ती आहे भूपेन हजारिका, नानाजी देशमुख 2019 मध्ये मिळाले. ओके, 48 पैकी 15 मरणोत्तर मिळाले.
आता काय सांगायचं तुम्हाला. ओके, तर बघा हे काही एवढं महत्त्वाचं नाही, पण हे महत्त्वाचं आहे, परदेशी व्यक्ती मिळाले. आणि चारही पुरस्कार प्राप्त कोण आहेत? बिस्मिल्ला खान, सत्यजित रे, भीमसेन जोशी, भूपेन हजारिका. आणि कोण मग काय आता बघा, ज्येष्ठता क्रममध्ये राष्ट्रपतीच्या मान्यता दिल्यानुसार भारतरत्न प्राप्त व्यक्तीच्या संविधानानुसार ज्येष्ठ अनुक्रम 7A मध्ये येते. बघ ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्सनुसार 7A मध्ये, मग 7A क्रमांकाचा येतो कोण? भारतरत्न प्राप्त व्यक्ती डायरेक्ट 7A मध्ये. मग कोणाच्या समकक्ष होऊन बसतो भारतरत्न मिळाल्यानंतर? केंद्रीय कॅबिनेट मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, उपाध्यक्ष, नीती आयोगाचा माजी पंतप्रधान आणि राज्यसभा आणि लोकसभाच्या विरोधी पक्षनेते यांच्या समकक्ष भारतरत्नाचा व्यक्ती जाऊन बसतो. जर समजा कुठं स्टेजवर बसायचं असेल ना, तर याचं बसवावं लागतंय. आलं का लक्षात? त्यांच्या मागं पुढं करता येत नाही यांना, यांच्याबरोबर बसवावं लागेल. गॅझेटमध्ये छापली जातात यांची नावं, बरोबर. तर बघा आता एक कळालं का तुम्हाला? म्हणजे महाराष्ट्रातली व्यक्ती, त्यानंतर भारतरत्न प्राप्त 5 महिला, 6 राष्ट्रपती मिळालेले आहे, त्यानंतर परदेशी 2 व्यक्तींना मिळालेले आहे. चारही प्राप्त किती आहे? चारही पुरस्कार प्राप्त हे किती आहे? 4च व्यक्ती आहेत. त्यानंतर आतापर्यंत काय अजून? त्यानंतर काय हे लक्षात घ्या. आणि भारतरत्न प्राप्त 7 पंतप्रधान आहेत. बघा किती? 7 पंतप्रधान. कोणकोणते? पंडित नेहरू आहेत, त्यानंतर लाल बहादूर शास्त्री आहेत, इंदिरा गांधी आहे. बघा पंडित नेहरू एकाच घरातले होते, इंदिरा गांधी एका घरातले 3 आहेत. कळलं? 7 पैकी 3 तर तुम्हाला इथंच काढून टाकले मी. राहिले कोण? बघा लाल बहादूर शास्त्री, क्रमानं असणारं लाल बहादूर शास्त्री, पंडित नेहरू नंतर कोण आले? लाल बहादूर शास्त्री आला नाहीत. लगेच कोण आलाय? गुलजारीलाल नंदा. काही कालावधीसाठी बिचारे 2दा बी काय झालेलं आहे? काय तात्पुरता पंतप्रधान झालेला आहे, गुलजारीलाल नंदा, बरोबर. बघा नेहरूच्या नंतर कोण आलाय? हेच आलाय कडू, बरोबर. त्यानंतर मग लाल बहादूर शास्त्री आले, त्यानंतर पुन्हा कोण आला? हाच व्यक्ती आलाय, बरोबर. मग एका घरातले 3 झाले आणि हे पण कळालं. राहिला कोण? मोरारजी देसाई आणि अटल बिहारी वाजपेयी. ओके, अशा 7 पंतप्रधानाला, 6 राष्ट्रपतींना हा भारतरत्न मिळालेला आहे. ओके, कळालं. तर बघा भारतरत्न प्राप्त 5 मुख्यमंत्री आहेत, ते पण सांगतो तुम्हाला. गोविंद वल्लभ पंत उत्तर प्रदेशचे आहेत. याच्या जोड्याजुळामध्ये विचारू शकतात बघा हे प्रश्न, जोड्याजुळामध्ये. गोविंद वल्लभ पंत, ओके, कुठला? गोविंद वल्लभ पंत. त्यानंतर कुमारस्वामी कामराज हे तमिळनाडूचे आहेत. नंतर बिधानचंद्र रॉय वेस्ट बेंगॉलचे आहेत. MG रामचंद्रन तमिळनाडूचे आहेत. आणि गोपीनाथ बारडोली हे कुठले आहेत? आसामचे आहेत. ओके, एवढ्या 5 मुख्यमंत्र्यांना देखील मिळालेलं आहे. आणि भारतरत्न प्राप्त जिवंत व्यक्ती 4 आहेत. लता मंगेशकर आहे, ओके, सचिन तेंडुलकर, त्यानंतर हे 2 सायन्स टेकमधले अमर्त्य सेन आणि CNR राव. ओके, दॅट्स इट. याच्या पलीकडे जाऊ नका मित्रांनो, सफिशियंट आहे. याच्या पलीकडे आता अभ्यास करण्याची गरज नाही, मला असं वाटत नाही की बाबा तुम्ही भारतरत्नबद्दल अजून काही करावं. तर फक्त क्रीडा प्रकारामधले भारतरत्न तेवढे बघू, दॅट्स इट. याच्या पलीकडे आता अभ्यास करू नकाच भारतरत्नबद्दल. बरं बघा आता 2020 मधील क्रीडा प्रकार क्षेत्रातली व्यक्ती बघा. मेरी कोमला काय मिळालं? पद्मविभूषण. आता आपण आताच बघितले. ओके, त्यानंतर बघा PV सिंधूला काय मिळालंय? पद्मभूषण मिळालंय. आपण बघितले पद्मभूषण, पद्मभूषण हे पद्मविभूषण. आणि राणी रामपाल भारतीय हॉकी महिला टीमची कर्णधार आहे, बरोबर. ही मेरी कोम बॉक्सिंग मधली आहे, ही बॅडमिंटन मधली आहे, पद्मश्री मिळालेली आहे. ओके, आता MP गणेश पद्मश्री मिळालाय, माझी हॉकीपटू आहे. ओके, नंतर आयनम बेम देवी पद्मश्री, काय महिला फुटबॉल संघाची माजी कर्णधार होती, पद्मश्री मिळालाय. आणि तरुणदीप राय नेमबाज मधला आहे, पद्मश्री मिळालाय. पद्मश्री 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 याच्यापेक्षा हे 2 महत्त्वाचे आहेत बघा जास्त. ओके, कुठले कुठले? मेरी कोम आणि PV सिंधू. 2 जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे, उगाच जास्त काही करत बसू नका. ओके, दॅट्स इट. याच्या पलीकडे जाऊ नका. आणि नेक्स्ट जे आहे मग आता राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार बघा. आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी काय काय घेणार आहे? राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार, त्यानंतर मग काय म्हणजे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार, अर्जुन पुरस्कार असतील किंवा मग ध्यानचंद पुरस्कार, क्रीडामधले सगळेच पुरस्कार घेणार आहे. ओके, ध्यानचंद पुरस्कार महत्त्वाचं सगळं. ओके, महत्त्वाचं म्हणजे जवळपास सगळंच घेतो. ज्ञानपीठ पुरस्कार असेल. त्यानंतर बघा म्हणजे जवळपास तुम्हाला ज्ञानपीठ पुरस्कार नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला हे ज्ञानपीठ पुरस्कार पण होईल. आणि सरस्वती सन्मान असेल. हां, म्हणजे जवळजवळ तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये बघा मॅन बुकर पुरस्कारापर्यंत म्हणजे जवळजवळ पुरस्कारच संपतील. म्हणजे पुढच्या 2 लेक्चरमध्ये पुरस्कार काही राहणार नाहीत मित्रांनो. पुढच्या लेक्चरमध्ये हे महत्त्वाची होती, कारण भारतातला सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार कोणता आहे? नागरी सन्मान. तर कुठला आहे तो? भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण. याच्यावर जास्त प्रश्न विचारतात, मला वेळ दिला आहे मी जास्त, बाकीच्यांना एवढा वेळ देणार नाही, लक्षात घ्या. आलं का लक्षात मित्रांनो? तर हे अशा प्रकारे पद्मश्री,
पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न आपला संपलेला आहे. याच्यानंतर मात्र तुम्हाला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार असतील किंवा मग जे चित्रपटाचे पुरस्कार ऑस्कर वगैरे असेल किंवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असेल, हे सगळी तुमची फिफा पुरस्कार असेल, हे सगळे क्रीडा क्षेत्रातली वगैरे असेल, क्रीडातले आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य लेवलचे असतील किंवा चित्रपटातले आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय लेवलचे असतील, ही सगळं आपण बघणार आहेत. त्यामुळं बिंदास राहा मित्रांनो, कुठलीही अडचण येऊ देत नाही. पुरस्कार 1-2 दिवसामध्ये झालं की मग बाकी आपण नंतर मग काय राष्ट्रीय म्हणजे राजकीय घडामोडी घेण्यास सुरुवात करू. धन्यवाद मित्रांनो.